पुणे आणि मुंबई दरम्यान जी कनेक्टिंग लिंक किंवा जो पूल तयार झालेला आहे, बोगदा तयार झालेला आहे, त्यावर झालेली टीका ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगली झोंबलेली आहे. या प्रकल्पावर अनाठायी टीका केलेली आहे आणि पुराच्या पाण्यामुळं या प्रकल्पाचं तसं नुकसान झालेलं नसतानाही विरोधकांनी त्यावरनं विनाकारण रान पेटवलं, महाराष्ट्राच्या एका चांगल्या प्रकल्पाची बदनामी केली, असा दावा करत या निमित्तानं तुम्ही लोक महाराष्ट्राचीच बदनामी करत आहात, अशा प्रकारचा दावा विधानसभेमध्ये केला. त्यांनी ही जी टीका केली होती, ही टीका विरोधकांना अपेक्षित नव्हती. कारण त्या दिवशी त्या जे या प्रश्नावरनं बोलत होते, तेव्हा अतिशय संतप्त झालेले होते. भाडके टट्टू असा शब्द त्यांनी या टीकाकारांना वापरला होता. एवढंच नाही, अशा प्रकारे खोटे बोलणारे 1 कोटी लोक मेल्यानंतर असे टीकाकार जन्माला आलेले असतील, अशा जहाल शब्दामध्ये ते बोललेले होते. खरं तर त्याच वेळेस त्यांच्या या भाषेला, त्यांच्या या जहाल उत्तराला आक्षेप घ्यायला पाहिजे होता. पण तसा तो घेतला नाही. तो घेतला कुणी? मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी. राज ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका किंवा मिसिंग लिंक या प्रकल्पावर टीका म्हणजे महाराष्ट्रावर टीका, हा जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सिद्धांत होता, तोच खोडून टाकला. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे देश नाही आणि भाजप म्हणजे देखील धर्म नाही किंवा RSS म्हणजे देखील धर्म नाही, हे त्यांनी ठणकावून सांगितलं. त्यालाच उत्तर देताना मग देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये राज ठाकरे यांना मिमिक्री आर्टिस्ट असं संबोधलं. एवढंच नाही, ही जी मी टोपी टाकलेली होती, ही टोपी मी सुपारीबाजांसाठी टाकलेली होती, पण राज ठाकरे यांनी ही टोपी आपल्यावरती ओढून घेतली, असा देखील रोग फडणवीस यांचा होता. बरं, मिमिक्री आर्टिस्ट म्हणून थांबले नाहीत, ते आमचे मित्र आहेत आणि राजकारणात त्यांच्यापासून आम्हाला कोणताही धोका नाही, हे जे विधान आहे, हे विधान भलतंच वास्तववादी आहे, हे मात्र तितकंच खरं. खरं तर राज ठाकरे यांचा कसा, कुठे आणि योग्य पद्धतीनं कसा वापर करायचा, हे देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय कोणालाच उत्तमरित्या जमलेलं नाही आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये 2024च्या राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्यासाठी भाजपचे नेते त्यांच्या बंगल्यावरती पायधूळ झाडत होते. एवढंच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखील सभेला राज ठाकरे यांना खास बोलावण्यात आलेलं होतं. मात्र लोकसभेला राज ठाकरे यांचा योग्य रीतीनं वापर करून घेतला. मात्र त्याच राज ठाकरे यांच्या मुलाचा विधानसभा निवडणुकीत कसा पराभव होईल, हे देखील महायुतीच्या नेत्यांनी पाहिलं. म्हणजे माहीम या विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे विजयी होतील असं बोललं जात होतं, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. राज ठाकरे यांच्यासाठी हा खरं तर मोठा धक्का होता. त्यानंतर असं वाटत होतं की मुंबईच्या महापालिका निवडणुकीमध्ये राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजपला, महायुतीला मोठा धक्का बसेल, पण तो देखील धक्का बसला नाही. एकूणच राज ठाकरे यांच्यापासून आम्हाला कोणताही धोका नाही, हे जे विधान आहे, हे विधान जास्त गंभीरतेनं घेण्याची गरज आहे. ते विधान मनसेला देखील गंभीरतेने घ्यावं लागेल आणि राज ठाकरे यांना देखील. कारण याच राज ठाकरे यांच्या सोबत युती करण्यासाठी भाजपचे काही मंडळी रात्री जाऊन त्यांना भेटतात आणि मग आमच्यावर टीका करू नका, आमच्या धोरणांना सांभाळून घ्या, अशी विनंती करतात. आता भाजपची गरज संपलेली आहे. मुंबई महानगरपालिका ताब्यात आलेली आहे. राज्यामध्ये बहुमतानं सरकार आहे. दिल्लीमध्ये तर मनसेची ताकद नाही आणि त्यांची त्या पद्धतीनं गरजही नाही आहे. त्यामुळं मनसेसाठी हे जे विधान आहे, हे विधान अतिशय झोंबणार आहे. खरं तर मनसेचं एक थोडं आत्मपरीक्षण देखील करून देणारं विधान जर कोणतं असेल, तर राजकारणात राज ठाकरे यांच्यापासनं आम्हाला धोका नाही. म्हणजे त्याचे 2 अर्थ आहेत. राज ठाकरे यांची ताकद कमी झालेली आहे. दुसरा अर्थ असा आहे की राज ठाकरे यांची जरी ताकद असेल, तरी त्यांचा वापर कसा करून घ्यायचा आहे, हे आम्हाला चांगलं माहीत आहे. असा गर्भित इशारा देखील या विधानातून मिळतो आहे. त्यांचा दुसरा मुद्दा असा होता की मी हिंदीमध्ये 1-2 वाक्य बोललेलं आहे. ती वाक्य हिंदीत जर बोललो, तर त्याचं एवढा भबरा राज ठाकरेंनी करण्याची गरज नव्हती. राज ठाकरेंचा मुद्दा साधा, सरळ, सोपा होता. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत बोलत आहात,
त्यासाठी हिंदीमध्ये बोलायची तुम्हाला गरज काय पडलेली होती. मात्र त्यावरून देखील फडणवीस यांनी राज ठाकरेंना सुनावणं थांबवलं नाही आणि उलट मिमिक्री आर्टिस्ट म्हणून त्यांची संभावना केली. खरं तर राज ठाकरे यांच्यासाठी भाजप आत्ता कशा पद्धतीने त्यांच्याकडे पाहत आहे याचा हा आरसाच आजच्या विधिमंडळामध्ये दिसून आलेला आहे. पावसाळी अधिवेशनाचा जो शेवटचा दिवस होता आणि अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याविषयी जी काही बॅटिंग केलेली आहे ती मनसेला देखील आत्मपरीक्षण करावी अशीच आहे. आता बघूया की पुढच्या काही काळामध्ये मनसेला हे जे काही उत्तर आहे हे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं कितपत झुमतं आणि कितपत ते आपली राजकीय ताकद दाखवतात. विधानसभेमध्ये किंवा विधानसभेबाहेर देखील भाजपला त्या पद्धतीनं अंगावर फारसं कोणी घेत नाहीत. आत्ता कुठे उद्धव ठाकरे हे पुन्हा आता आक्रमकपणे बोलू लागलेले आहेत. त्यांनी राम मंदिरातील चोरीचा मुद्दा उपस्थित केलेला होता, त्यासाठी आंदोलन देखील केलं. पण दुसरा जो एक आक्रमक नेता आहे किंवा चेहरा आहे तो आहे राज ठाकरे. भाजपला थेटपणे अंगावर घेण्याची क्षमता ही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळं हे जे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे की राज ठाकरे यांच्याकडनं आम्हाला राजकारणात कोणताही धोका नाही, हे वाक्य गंभीरतेनं घेण्याची गरज आहे. अन्यथा मनसेचं राजकीय अस्तित्व, निवडणुकांमध्ये जी काही एक फौज लागते, कार्यकर्ते म्हणून नगरसेवक निवडून यावे लागतात, आमदार म्हणून निवडून यावे लागतात, ती आता संख्या मनसेकडे शून्य आहे, जवळपास शून्य आहे. मुंबईमध्ये थोडेफार आहेत, आमदार तर शून्यच आहेत. खासदारांची काही कधीच मनसेचा खासदार निवडून आलेला नाही आहे. त्यामुळं राज ठाकरे यांनी हे विधान अतिशय मनावर घ्यावं आणि 2029मध्ये देवेंद्र फडणवीस यांना मनसेपासून कसा राजकीय धोका आहे हे दाखवून द्यावं, एवढं या विधानाचं महत्त्व आहे. बघूया काळाच्या पोटामध्ये काय दडलेलं आहे याचं उत्तर आपल्याला 2029मध्येच मिळेल. पाहत राहा लेट्सअप मराठी.